जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। मैं हूं नेहा खान और आप देख रहे हैं खड़की समाचार। खड़की समाचार, सच्ची खबर, पक्की बात। तो आइए नजर डालते हैं दिन भर की कुछ अहम खबरों पर। कोरोना महामारी के बाद तकरीबन 18 महीने के बाद पहली से 7वीं तक के बच्चों के खुलेंगे स्कूल। आज महाराष्ट्र के कैबिनेट में जो स्कूल थे प्राइमरी के, पहली से 7वीं तक जो रीओपनिंग का फैसला लिया गया है, हम अखिल भारतीय उर्दू शिक्षक संगठन की जानिब से महाराष्ट्र की गवर्नमेंट का वज़ीर तालीम प्रोफेसर वर्षाताई गायकवाड़ मैडम का और तमाम रियासत के वज़ीरों का हम इस्तकबाल करते हैं, उनका शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने ये आज जो फ़ैसला लिया कि 1 दिसंबर से पहली से 7वीं के पूरे रियासत भर में स्कूल रीओपन होने वाले हैं और बच्चे स्कूलों में जाएंगे। बड़ी खुशी की बात है और हमने भी उनसे डिमांड 20 तारीख को की थी कि रियासत भर के तमाम स्कूलों को ओपन किया जाए, खोल दिया जाए ताकि बच्चों का नुकसान ना हो। तालीमी नुकसान बहुत हो चुका था। हम इस फैसले का, गवर्नमेंट के इस फैसले का और वर्षाताई मैडम का ख़ास तौर से हम शुक्रिया अदा करते हैं अखिल भारतीय उर्दू शिक्षक संगठन की जानिब से। गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने आज जो प्राइमरी स्कूल की छोटी क्लासेस को शुरू करने का फैसला लिया है, उसका मैं मिर्जा सलीम बेग, रियासती सदर, नेशनल उर्दू टीचर्स यूनियन खैर मकदम करता हूँ, स्वागत करता हूँ। और मुझे उम्मीद है कि हमारे जो बच्चे, छोटे छोटे बच्चे जो तालीम से अब तक महरूम रह रहे थे, वो तालीम के प्रोसेस में, तालीम की सरगर्मियों में बढ़ चढ़कर हिस्सा लेंगे। हमारे सरपरस्त हजरात भी और हमारे असातिज़ा इकराम, हमारे सोसाइटीज के जिम्मेदारान, हमारे स्कूल्स के। नौखंडा पैलेस में 5 तारीख को लड़के लड़कियों के रिश्तों के लिए कैंप रखा गया है। यहां आकर इसे कामयाब बनाने की दरखास्त जमाते इस्लाम के सदर अब्दुल वाजिद खादरी ने की है। निकाह ये सुन्नत भी है, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इसको निस्फ़ ईमान भी करार दिया। इससे हया की हिफाजत होती है और जैसा आप देख रहे हैं कि बेशर्मी और बेहयाई का जो माहौल है, इससे बचने के लिए निकाह की तरगीब दी गई। फिर सबसे बढ़कर ये कि निकाह हमारे माशरत का, तमद्दुन का ज़रिया भी है। और आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नौजवानों को ये बात भी बताई कि निकाह में जल्दी करो और इस बात की फ़िक्र न करो क्योंकि रिस्क का देने वाला अल्लाह ताला है। जो निकाह कर लेता है तो उसके रिस्क की ज़िम्मेदारी भी अल्लाह ताला की तरफ है और अल्लाह ताला उसका इंतज़ाम फरमाते हैं। इन तमाम चीज़ों को देखते हुए हमको चाहिए कि अपने बच्चों के निकाह के सिलसिले में हम फ़िक्रमंद हो। हम फ़िक्रमंद भी होते हैं, लेकिन आप देख रहे हैं कि बहुत सारे पैसे और इस तरह की जो चीज़ें अभी हो रही है माशरे के अंदर, जहेज़ है और भी जो चीज़ें हैं, तो निकाह ज़रा मुश्किल हो गया है। तो हम कोशिश इस बात की है जमात इस्लामी हिंद शहर औरंगाबाद की तरफ से कि हम एक ऐसा इज्तिमाई तौर पर एक कैंप ले जिसमें बच्चे और बच्चियों के वालिदैन वहाँ पे शरीक हों और वो मुनासिब रिश्तों की तलाश कर सकें। और ये कैंप तो आने वाले 5 दिसंबर को नौखंडा पैलेस में होने जा रहा है, लेकिन ज़ाहिर है कि इसके जो रजिस्ट्रेशन होंगे तो ये बाद में भी कंटिन्यू वो इस्तेमाल हो सकेंगे। तो मैं आप तमाम से, मेरे शहर के तमाम ही लोगों से मैं अपील करता हूँ कि आप इसमें ज़रूर रजिस्ट्रेशन करवाएं। रजिस्ट्रेशन ये शुरू हो चुका है। 4 सेंटर्स हमने इस सिलसिले में बनाए हैं। मरकज़ इस्लामी, यूनुस कॉलोनी, कटकट गेट रोड, औरंगाबाद। इसी तरीके से लाल मस्जिद में दूसरा सेंटर होगा, अंगूरी बाग में तीसरा सेंटर होगा और चौथा सेंटर सिल्क मिल कॉलोनी में जो जमजम हमारा जो मरकज़ है वहाँ पर, जो जमजम शादी खाना पहले हुआ करता था वहाँ पर, तो वहाँ पर होगा। तो आप इन चारों जगह पर दोपहर 3 से 5 बजे जाकर के आप रजिस्ट्रेशन करवा सकते हैं और 5 तारीख को आप वहाँ पर ज़रूर शरीक रहें नौखंडा में। हम ये उम्मीद करते हैं कि इसके ज़रिए से हमारे बच्चों के रिश्तों के सिलसिले में रास्ता हमवार होगा, एक दूसरे से वहाँ पे एक दूसरे से तारुफ भी हासिल होगा और आगे अच्छे रिश्ते भी आपको वहाँ से मिलेंगे। हम दुआ करते हैं कि इस सिलसिले में जो कुछ भी कोशिशें की जा रही हैं उन तमाम को अल्लाह ताला इसका अजर अज़ीम अता फ़रमाए। खुसूसियत के साथ हमारे नौखंडा कॉलेज ऑफ वुमेन नौखंडा के जो ज़िम्मेदारान हैं उन्होंने हमको कोलैबोरेशन के साथ में, ये ताउन के साथ उनकी ये चीज़ हो रही है। अल्लाह ताला उनके भी लोगों को इसका अजर अता फ़रमाए।
राज्य सरकार ने शासनार्थ विलीनीकरण ये मांग पूरी करना चाहिए। इस मांग को लेकर परिवहन मंत्री अनिल परब से बैठक में बातचीत की है। एसटी कामगार संघटना के अध्यक्ष संदीप शिंदे इन्होंने भेट झाली, काय काय चर्चा झाली आहे परिवहन मंत्र्यांसोबत? सकारात्मक भेट आहे का? मी संदीप शिंदे, अध्यक्ष मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना। आज परिवहन मंत्री महोदयांनी आम्हाला बोलवलेलं होतं आणि त्यांच्याशी विस्तृत अशी चर्चा झाली। एकतर एसटी महामंडळातल्या 17 संघटनांनी 10 ऑक्टोबरला कृती समिती तयार केलेली होती आणि या कृती समितीचा 3 टप्प्याचा कार्यक्रम ठरलेला होता। यामध्ये एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये झालं पाहिजे या बाबीवरती आम्ही ठाम आहोत। तीच गोष्ट आज परिवहन मंत्री महोदयांशी आम्ही आज बोललेलो आहोत। एसटी महामंडळाचं विलीनीकरण हे झालं पाहिजे, कारण कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, आमच्या वेतनातली अनियमितता आणि वेतन असलेलं कमी यावरती आम्ही ठामपणाने त्यांच्याशी बोललो। त्यांच्याशी बोलताना त्यांनी न्यायालयीन बाबतीमध्ये 12 आठवड्यासाठी ते अडकले आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा हे असं सगळ्या गोष्टी आहेत। त्यानंतर जे परवा दिवशी जी वेतनवाढ कर्मचाऱ्यांना केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनामली झालेल्या आहेत। एकसारखं वेतन वाढलं पाहिजे, सेवाज्येष्ठता पदनिहाय वेतन श्रेणीसह सेवाज्येष्ठता लागली पाहिजे। आम्ही मंत्री महोदयांना ही आठवण करून दिली की आपण काही दिवसापूर्वी प्रसिद्धी माध्यमांना हे सांगितलं होतं की एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन हे राज्य सरकारप्रमाणे होईल आणि त्याची हमी हे राज्य सरकार घेईल, अशा प्रकारचं वक्तव्य झालं होतं। त्यांनी म्हणाले की मी माझ्या वक्तव्यामध्ये कुठेही मागे हलणार नाही। एक तर त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली आम्ही की वेतनामध्ये अनामली राहत आहेत, वरिष्ठांच्या त्यामध्ये नाराजी आहे आणि मग त्यांनी ते मान्यही केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तुमच्या सर्वांशी बसेल आणि वरिष्ठ लोकांना जे काही वेतन कमी जातं किंवा त्यांचं सांगणं होतं, परंतु विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती आम्ही आज ठाम राहिलेलो आहोत। कालच्या वेतनवाढीच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या ते आठवण करून देताना त्यांना तेच सांगितलं की राज्य सरकारप्रमाणे म्हणजे एसटी कामगार आणि राज्य सरकारचा कामगार यांच्या वेतनामध्ये मूळ वेतनामध्ये साधारणपणे 8,000 रुपयाचा फरक आहे। तेव्हा या संदर्भामध्ये ते विचार करून आता आम्हाला सांगतो म्हटलेले आहेत। आणि विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, काय होतं की कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। तेव्हा राज्यातल्या सर्वांचंच म्हणणं विलीनीकरण व्हावं असं आहे। विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये न्यायालयीन प्रक्रिया काय आहे, किंबहुना मला आज राजकारण आणायचं या ठिकाणी आणायचं नाही आहे, पण विलीनीकरणाचा प्रवास ज्या पद्धतीने चालणं आवश्यक होतं कदाचित तो प्रवास तसा झाला नाही आणि म्हणून राजकीय टिप्पणी करण्यापेक्षा या राज्यातले सर्व कर्मचारी आमचे आहेत, तेव्हा त्यांना कर्मचाऱ्यांना विलीनीकरण झालं पाहिजे ते राज्य सरकार। भारतीय संविधान दिन के मौके पर आज एसटी महामंडळ में भी प्रतिज्ञा ली गई। वाचनाचा दिवस आहे आणि आजची ही आपली कामगाराची लढाई सुद्धा संविधानाच्या आणि घटनेच्या माध्यमातूनच होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज भारताला संविधान दिलेलं आहे 1949 मध्ये आणि त्यांनी जे संविधान दिलेले जी घटना त्यांनी दिली त्या माध्यमातून आज भारत देशाचा जो विकास झालेला आहे आणि आपण सगळ्यांना जे काही मिळालेलं आहे संविधानाच्या माध्यमातून ते आपण सगळं बघतच आहोत। आज आपली लढाईसुद्धा ज्या शांततेच्या आणि अहिंसक मार्गाने चाललेली आहे ते सगळे घटना जे आहेत ते संविधानामध्ये प्रस्तुत केलेले आहेत आणि त्यांचं आज आपण सगळे मिळून वाचन करणार आहोत। मी वाचन करेन, सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे। थोडं काय ठीक आहे, समोरचे तर मागचे नाही झाले। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून
आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. 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 इनकलाब जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. इनकलाब. लसीकरण मुहिम को लेकर जिलाधिकारी सुनील चौहान इन्होंने बजाज ऑटो लिमिटेड यहां जनता से लसीकरण करने के लिए आह्वान किया है. तुम्ही बघितलं की औरंगाबादमध्ये कोविडमध्ये म्हणजे मार्च 20 पासून कोविड सुरू झाला, जवळजवळ आता 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्षापेक्षा जास्त. तुम्ही आणि मी, आपले प्रियजन, कोणाचे मित्र असतील, नातेवाईक असतील, भाऊ बहीण, अनेक लोक याच्यात दिवंगत झाले. 3800 डेथ आहेत कोविडमध्ये. तर मग लसीकरणासाठी आपण प्रयत्न करतोय. आम्ही टीम औरंगाबाद म्हणजे आम्ही सगळे, त्याच्यामध्ये मी आहे, आमचे सीपी सर आहेत, सगळी मंडळी, महानगरपालिका, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटने ते खूप चांगलं काम करतात सध्या. तर अशा सगळ्यांनी मिळून लसीकरणाचा हा यज्ञ पुढे नेला आणि मला सांगायला आनंद होतो की औरंगाबाद आता खूप चांगल्या कलर्समध्ये आले. त्यासाठी आम्ही अनेक गोष्टी सुरू केल्या. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी माझ्याशी VC केली होती, त्यावेळेस मी कमी परफॉर्म करणारा जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी माझी निवड झाली होती. चांगला बोलतो म्हणून निवड झाली होती. चांगलं प्रेझेंटेशन करेल राज्य सरकारने तुम्ही करा. त्याच्यानंतर मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून आमचा जिल्हा टास्क फोर्स आहे, CP सर आहे त्याच्यामध्ये आहेत, SP साहेब आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आम्ही निर्णय घेतला आणि काही गोष्टी सुरू केल्या. तुम्ही काही व्हिडिओज, काही बातम्या बघता की हे नाही केलं तर असं होईल, तर तुम्ही हे उलट नका घेऊ. म्हणजे तुम्हाला असं की लस घ्या तर आम्ही तुम्हाला रेशन लवकर देऊ असं घ्या. तुम्ही जर लस घेतली तर आम्ही तुमची रेशन देऊन तत्परतेने सेवा करू. उलटा निगेटिव्हमध्ये नका घेऊ, पॉझिटिव्हला घ्या. तुम्ही लस घेतली तर बसमध्ये लवकर बसाल, लस घेतली तर पेट्रोल लवकर मिळेल, तत्परतेने मिळेल, पॉझिटिव्हली घ्या. मी कलेक्टर म्हणून त्याला पॉझिटिव्ह सेन्समध्ये सांगतो की ही आठवण देण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही नाही का गावाला चालले, तुमची बायको तुम्हाला म्हणते बघा दिवा बंद केला का, ते लावलं का, ते उघडलं का, ते राहिलं का, ती चावी कुठे ठेवली. तसंच काम आम्ही सगळे मिळून करायला लागलो. तुम्हाला आठवण द्यायला लागलो वेगवेगळ्या मार्गाने. तुम्ही कदाचित तुम्ही कामाच्या बाहुल्यामध्ये विसरून गेला असता लसीचं म्हणतो पत्की साहेब, म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी. आता आठवण देण्याची प्रक्रिया मी आणि CP साहेबांनी करून चालणार नाही ना, तर प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. आता काल बसवाले आमचे टुरिस्ट बसेस चालतात, RTOला सांगितलं आठवण द्यायची प्रक्रिया इकडे पण सुरू करा. त्याला आठवण द्यायची प्रक्रिया सुरू झाली, खूप लोकांना आठवण झाली. रिक्षावाल्याला आठवण द्यायला लागलो आम्ही, असं अनेक लोकांना आठवण द्यायची प्रक्रिया सुरू केली. काही लोक याच्यावर टीका टिप्पण्या करायला लागले, मग ऐच्छिक आहे, अमुकचे असं. जेव्हा तुम्ही लस घेतल्याने तुमचं संरक्षण करता, त्याच्यासोबतच दुसऱ्याचं संरक्षण करता. तुम्हाला तुमच्याविषयी निर्णय घ्यायचा अधिकार आहे, मी लस नाही घेणार. पण तुम्ही बाहेर जाऊन अनेक लोकांचं आयुष्य धोक्यात आणणार, तो अधिकार जिल्हा टास्क म्हणजे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून मी तुम्हाला देणार नाही. मग तुम्ही कन्फाईंड राहा, घरातच राहा, बाहेर निघू नका. असं कसं होऊ शकतं? समाज व्यवस्थेमध्ये मी राहतो, तर मी समाज व्यवस्थेला धरून काम केलं पाहिजे ही भूमिका आहे. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार आमच्या VC मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय ठाकरे साहेब, नंतर आमचे पालकमंत्री देसाई साहेब खूपदा, आणि आता आपलं लसीकरण पत्कीजी 70% झाले. म्हणजे गेल्या 10 तारखेपासून आठवण द्यायची प्रक्रिया सुरू झाल्यापासून 17% वाढलं. म्हणजे मला असं वाटायला लागलं की घरी सुद्धा तुमच्या बायकोने तुम्हाला 4-5दा आठवण केली तर तुम्ही जास्त काम कराल. म्हणून ही आठवण देण्याची प्रक्रिया याला असा वेगळ्या सेन्समध्ये लोकांपर्यंत घेऊन जा. तुम्ही लोकांना नेहमी लोक उलट्यावर, कलेक्टरने रेशन बंद केलं, कलेक्टरने पेट्रोल बंद केलं. नाही, कलेक्टर साहेबांनी अनेक ठिकाणी आठवण देण्यासाठी समाज व्यवस्था उभी केली. माझे नागरिक, सुजाण नागरिक विसरून गेले असतील, आता त्यांना इतकी चांगली आठवण झाली की ते लसीकरण केंद्राकडे पळत चालले. आता पण तुम्ही सुद्धा आठवण देण्याची प्रक्रिया अजून मोठी करा. घरा शेजारी, बाजूला, आजूला, आमच्या गुरमेला सांगेल, पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुरमे कोणी आलं ना त्याला सुद्धा आठवण द्या. नाही तुम्ही लावलं हो, दुसऱ्याला आठवण द्या. कुणी पण येऊ, आरोपी जरी आला तर त्याला विचारा लस घेतली का तू, त्याला सोडवायला कोणी बेल मागायला आला लस घेतली का तू, म्हणजे वेगळ्या प्रकारे वकील आला लस घेतली का तू.
अशी जर प्रक्रिया केली तर मला वाटतं औरंगाबादमध्ये 32,24,000 लसीकरण करायचं, आता 22.5 लाख झाले. आमचे भरत, माझे सगळे सहकारी अधिकारी, आमचे ॲडिशनल कलेक्टर, पोलीसची सगळी यंत्रणा, महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, मी तुम्हाला सांगितलं सगळे हेल्थ डिपार्टमेंटचे लोक सगळे कामाला लागले. आणि जे थोडे कमी काम करत होते त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आठवण करून दिली. त्याच्यामुळे ती आठवण झाल्यामुळं प्रत्येकाला त्याच्या कामाची एवढी आठवण झाली की आता काम तो लस विसरू शकत नाही. कर रहे हो और इस तरीके से कोई अगर केंद्र के और राज्य सरकार के अगर आदेश हो गए कि इस तरीके से करते तो आप मुझे बताइए. तो बोले नहीं ऐसे आदेश नहीं है, लेकिन वो वीडियो कॉन्फ्रेंसिंग में उन्होंने हमको बोला है. मतलब सर आप लोगों को ये प्रेशराइज करो, लो करके कन्विंस करने की कोशिश करो. जैसे अंदर मैं गया तो मैं तो मास्क पहनता नहीं हूँ कभी, तो कलेक्टर साहब बोले आप मास्क पहनिए. मतलब भाई मास्क पहनने से मेरा दम घुटता है और मैं कभी मास्क पहनता नहीं हूँ. तो बोले हो सकता कि आपकी इम्यूनिटी अच्छी होगी लेकिन मेरी इम्यूनिटी ख़राब होगी तो आपका भी हो सकता है. तो मैंने बोला सर ठीक है, तो मेरे पास तो मास्क, बोले मैं मास्क देता हूँ. मतलब ठीक है आप दीजिए. तो उन्होंने मुझे कन्विंस किया, तो उनके ऑफिस के अंदर मैं मास्क 2 मिनट के लिए पहन दिया. तो ये कैसी बात होगी कन्वीनियंस की. उन्होंने बताया कि भाई आप पहनिए, मेरे लिए पहनिए. तो ठीक है. तो उसी तरीके से मैंने बोला उनको कि भाई आप लोगों को ये बोलिए कि वैक्सीन अगर लिया तो तेरे लिए अच्छा रहेगा, उसको जचता है तो वो लेगा, नहीं जचता है तो वो उसका आपने अपना काम कर दिया उसको आगाह करने का. लेकिन आप इस तरीके से किसी को बोलना कि ये लेना ही पड़ेगा, तो ये ऐसा कायदा नहीं है. कायदे के खिलाफ में आप काम कर रहे हो. ये हमने उनको बताने की कोशिश किया है. कलेक्टर साहब बोले मैं सोचूंगा. डॉक्टर जगदाळे साहब ने उनको सारा बताया. मेडिकली उनको जो उसके इंग्रेडिएंट्स है एल्यूमिनियम, मर्क्यूरी, ग्लाइफोसेट और ग्राफीन ऑक्साइड्स, ये सारी चीज़ें उनको बताई. ग्राफीन ऑक्साइड्स ब्लड क्लॉट्स कर रहा है, उसकी वजह से वो क्लॉट कहाँ जाके अटकेगा, किडनी में अटकेगा, ब्रेन में अटकेगा, हार्ट में अटकेगा, पता नहीं. तो उसकी वजह से पैरालिसिस हो रहे लोग, हार्ट अटैक आ रहे हैं. आज कम से कम 5,000 लोगों का ऑफिशियल डाटा है जिनका रिकॉर्ड पे हार्ट अटैक आए हैं. 31 लोग मेरे पहचान के हैं जिनको 3 महीने में हार्ट अटैक है, वो एक्सपायर हो गए. पर डे मेरे पास एक पेशेंट्स आता है हार्ट का, मुझे उसको रेफ़र करना पड़ता है हायर सेंटर पे. ये बताया मैंने उनको, तो भी उनका कहना है कि हमें गाइडलाइन दी है महाराष्ट्र शासन ने और पंतप्रधान मोदी साहब ने, तो हमें ये करना ही पड़ेगा और उसके लिए जो मैं कर सकता हूँ मैं करने वाला हूँ. हमने कहा इसके आगे होने वाली मौतें और इस सब की जिम्मेदारी सर आपकी रहेगी. आपने खुद 2018 में आपने लसीकरण न्यायालय स्थापन करने का ऑर्डर दी थी मंत्रालय को, तो आप ये क्यों नहीं कर रहे हो? आप लसीकरण न्यायालय स्थापन करके लोगों को एग्जम्पशन दीजिए और कुछ हार्ट अटैक आता है, पैरालिसिस होता है तो कॉम्पेंसेशन दीजिए ना. वो नहीं कर रहे आप और सिर्फ फोर्स कर रहे हो. सर ये सही तरीका नहीं है, ये संवैधानिक नहीं है. तो बोले आपको जो हमने कहा इसमें हम निवेदन में कि हम हाई कोर्ट में जाएंगे इसके खिलाफ, तो बोले आपका संवैधानिक अधिकार है, आप जा सकते हैं, मगर एज अ जिला कलेक्टर मैं जिले में जितना हो सकता है उतना वैक्सीनेशन करने का मैं प्रयास करूंगा. ये उन्होंने आखिरी स्टेटमेंट दिया. सर अभी अगर पेट्रोल अगर नहीं मिल रहा है या राशन पे राशन नहीं मिल रहा है तो फिर कैसा होना लोगों का? मैं तो ऐसा समझता हूं कि लोगों ने भी आगे आने की ज़रूरत है. इस तरीके से अगर प्रशासन उनकी न्यायिक और मौलिक अधिकारों का हनन अगर करती है तो लोगों ने रास्ते पे आना चाहिए. इतना मैं सिर्फ लोगों को आह्वान करूंगा, क्योंकि ये हमने हमारे तरफ से कोशिश किया इनको सब समझाने की कि आप कन्विंस करने की कोशिश करो, लोगों को बताने की कोशिश करो. तुम्हारा काम है जिलाधिकारी करके कि ये तरीके से लोगों को ये करो. लेकिन इस तरीके से आप लोगों को जोर ज़बरदस्ती नहीं कर सकते हो, ये संविधान के खिलाफ है. लेकिन उन्होंने, मैं नहीं समझता हूँ कि वो मानेंगे और इसका कोई ज़्यादा असर होगा. तो अभी यही उनको ये भी समझाया हमने कि आप लॉ एंड ऑर्डर का सवाल खड़ा करने वाले हैं, क्योंकि अगर कुछ लोग लेंगे नहीं और उनके घरों में अगर राशन नहीं मिलेगा वो लोग क्या करेंगे? सर आप जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर. खड़ की समाचार अब नए अंदाज में.